ठाण्यात आणि पुण्यात देखील धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यामधील भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी तसंच तरुणांसाठी रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। ठाण्यामध्ये धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गाण्याच्या तालावर तरुणाई अशा प्रकारे थिरकताना दिसते। तर तिकडे पुण्यामध्ये देखील धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विशेष मुलांसह तरुणाई अशा प्रकारे आयोजित धुलीवंदनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे। सातत्याने 30 वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो। म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक समता आहे, विश्वबंधुत्व आहे आणि विशेष करून संवेदना जी म्हणतो ती आमच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय। आणि त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या उत्सवाच्या शुभेच्छाही देतो।